तर आमचे दोन्ही पंच मात्र नक्कीच मैदानाचा ताबा घेत आहेत। या सामन्याची एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय। तर विकी नांगरे आणि त्या सोबतीला आपण पाहतो असाल राहुल अहिरे, ही जोडी मात्र आपण पाहतो या सामन्यामध्ये प्रथमतः उतरलेली मैदानामध्ये। आणि पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी यतीश यांचा मारच होतोय। बिलकुल संघाकडून पहिलं षटक हाताळलं जात आहे। पहिला चेंडू थोडासा पाय रादळताना मात्र पंचांनी बघितलं आणि त्यानंतर घोषणा केली ती पायच्या स्वरूपात फलंदाज बाद। चांगला चेंडू अगदी मिडल स्टिकवर चेंडू असताना आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिला फलंदाला प्लम स्वरूपात बाद करून पहिलं यश मिळवलंय की विल्कोस संघाच्या या गोलंदाजाने। नुकतीच कुठे सुरुवात झाली होती पहिल्या चेंडूची, पहिल्याच षटकाची, आणि पॉबल्याचा फायदा करण्याच्या दृष्टीने मात्र विकी तयार होते फटकावण्याच्या दृष्टीने, पण तो बॅटला लागण्या अगोदरची चेंडू त्यांच्या पॅडवर झाला आणि चेंडूवरच्या अगदी समोर ओपन पकडलं गेलं तिसऱ्या स्टंपच्या समोर। त्यामुळे पंचांना जरा देखील वेळ लागला नाही तो बाद करण्यामध्ये किंवा बाद देण्यामध्ये। अशा प्रकारे पहिला फलंदाज शून्यावर बाद होताना नवीन फलंदाज मेघन एक बाद शून्य अशी सुरुवात होते। शून्यापासून नव्याने सुरुवात करावी लागेल ते डीएससी चिंचगड संघाला। चिंचगड संघ आपण पाहतो गेले काही वर्ष तर पाहिलं तर नक्कीच अधिराज्य त्यांनी या संघाने अनेक स्पर्धांमध्ये केलं, अनेक ट्रॉफी जिंकल्या आणि ते नाव मात्र अजूनही पण नेहमी आदराने घेतलं ते संघाचा, कारण त्याची ती कामगिरीच तेवढी त्यांना मोठी करते। तर इथे मात्र बिलकुल संघ देखील कमी नाही, त्यांच्याकडे देखील अतिशय गुणवान खेळाडू आहेत, नक्की चांगली फायटिंग करतील या सामन्यामध्ये। तर या षटकातील पुढचा चेंडू नवीन फलंदाज मेघन याच्यासाठी। इथे मात्र फुलटॉस होता, फुलटॉसवर चांगल्यापैकी चेंडूचा कलामीचा वापर करताना अगदी चांगल्या बॉटम वेजचा वापर केला आणि चेंडूला सरळ पुल करताना सक्सेसफुल चेंडू पळकवला गेला की ज्यावर तिथले प्रेक्षक सांगतात की टप्प्याने चेंडू आतमध्ये सीमा पार झाला, म्हणजे चौकार आलाय। चेंडू आतमध्ये पडला। जयेश पाटील स्वतः आहेत अध्यक्ष आपल्या WCA, त्यामुळे चौकाराची खूण होती आणि चौकारामुळे संघाची धावसंख्या 4 ने इथे सुरुवात झाली। श्री गणेश झाला संघाचा, विकेटचा श्री गणेश झाला होता, आता मात्र 1 गडी बाद 4 अशी सुरुवात। तर मेघनीने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय, चांगल्यापैकी सुरुवात ते करतायत आपल्या संघाकरता। षटकात 2 चेंडू आतापर्यंत संपताना षटकातील तिसरा चेंडू इथे फुलटॉस होता, तो बॅटच्या वरच्याकडे लागून चेंडू कनेक्ट व्यवस्थित झाला तरी देखील एक धाबी करता मात्र चेंडू निश्चितच पाहायला मिळाला किंवा एक धाव पूर्ण करताना मेघन दुसऱ्या एंडलाकडे जात आहेत। तत्पूर्वीच मात्र धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली ती संघाची। 1 बाद 5 धावा आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहतोय यतीश यांची। तर आता प्रथमच सामना करतील ते राहुल अहिरे, ज्यांचा खेळ देखील आपण प्रेक्षक नेहमीच चांगल्यापैकी पाहतात आणि त्यांचा भर जास्तीत जास्त असतो मोठे मोठे फटके मारण्यावर। इथे सामना करतील यतीश यांच्या पुढच्या चेंडूचा। तर निश्चितच अपील तर जोरदार होता, आत्मविश्वास त्यामध्ये कमी असावा आणि दरम्यान तर शेखर उत्साहाच्या भर त्याने अपील तर नक्कीच केलं होतं, परंतु अपील करण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच असतो, पंचांना तो फेटाळण्याचा देखील असतो अधिकार। परंतु एक चांगला चेंडू संपला गेला या षटकामधला यतीश यांचा। तर आतापर्यंत 3 चेंडू संपलेत। निश्चितच आतापर्यंत 4 चेंडू जे संपले गेलेत इथे मात्र एक चांगलीशी आपण कामगिरी पाहत असताना इथे नुकताच एक वाईट चेंडू आलाय तो यतीश यांच्या गोलंदाजीमध्ये आणि त्या धावसंख्येची मात्र भर पडली गेली आहे। ती धावसंख्या वाढताना आतापर्यंत 6। तर नक्कीच इथे मनोज सरांचं देखील पुन्हा एकदा आगमन होत आहे, त्यांचा देखील आपण पुन्हा एकदा आवाज इथे ऐकणार आहोत सामन्यातून। तर या षटकातून पुढचा चेंडू करण्यासाठी पुन्हा एकदा यतीश
हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि बॅट थोडीशी त्यांची मात्र बोलून गेली ते राहुल यांची. त्यामुळे त्यांना कनेक्ट करता आला नाही किंवा चेंडू खेळता आला नाही. सरळ इष्टी मागे टाकताना आणखी एक छोटी छोटी डॉट समाप्ती होते. पहिलं षटक विल्कोस संघासाठी खूप चांगलं प्रभावी ठरत आहे. ते यतीश यांचा, याच यतीश यांचा खेळ मला गेल्या वर्षीच आठवते. तिळगावची जी मोठी स्पर्धा होती त्यावेळेस फायनलला हेच दोन संघ होते, चिंचगर वर्सेस विल्कोस. आणि पुढच्या चेंडूला एक चांगला फटका. इथे मात्र नक्कीच आपला पठडीतला फटका मारला गेला आणि चेंडूला पूल करताना चेंडू सरळ सीमे पलीकडे षटकार. तर राहुल यांचा एक मोठा फटका आपण पाहिला आणि या षटकाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला जात आहे. पहिल्या षटक संपताना एक चांगली सुरुवात मिळाली ती डीएससी चिंचगड संघाला. एक जरी गडी गमावला असला तरी एक गडी गमावत असताना सुरुवात मात्र अगदी चांगल्यापैकी धावांची झाली. ती 12 धावांनी सुरुवात होताना एक षटक संपलं गेलंय. तर पहिलं षटक संपल्यानंतर नवीन षटकाकडे आपण होतोय. निश्चितच सकाळचा विजय जो मिळवला होता तो गोलंदाज विजयाचा शिल्पकार म्हणता येईल तो समीर सारखा डावखुऱ्याचा गोलंदाज अतिशय प्रभावी मारा त्यांचा पण पाहिला असता पहिल्या सामन्यामधून. त्याच गोलंदाज इथे बोलवलं गेलंय नवीन षटका करता आणि त्यांची आता गोलंदाज आपण इथे पाहणार सामन्यातली ती विल्कोस संघाकडून. तर एक बाद 12 वरून आपल्याला पुढे खेळ सुरू करायचा आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात जी होती आहे डावखुऱ्याचा हा गोलंदाज समीर या नावाने पण पाहायला असेल या खेळूला अतिशय चांगला टेक्निक गोलंदाजीचा चांगल्यापैकी प्रभाव दाखवला होता पहिल्या सामन्यातून. पण तोच इतिहास ते पुन्हा एकदा दोहरावतील का, तोच इतिहास पुढे रचवतील का असा देखील आपल्याला प्रश्न असेल. परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी करण्यामध्ये सुरुवात करतील का. पहिला चेंडू थोडासा बाहेर पडला हे पाहून पंचांनी वाईट घोषित केलंय ते चेंडूला आणि त्या दरम्यान एक धाव वाढतीये. त्यामध्ये धावसंख्या पोहोचलेली ती 13/13. तर पहिला चेंडू पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल ती या षटकाची समीर यांना. छोटासा रनअप षटकातून पहिला चेंडू अगदी सहजतेने खेळला गेलाय. तिथे मात्र बघूया चेंडू कुठे जातोय. डिक्लेअर एरियामध्ये घेऊन गेल्यानंतर फक्त एक धाव असेल. तर आपले लाईनमन आपलं काम करायचंय. चेंडू लगेच जमा करा आपल्या मैदानामध्ये. तत्पूर्वी एक धाव आणि धावसंख्या पोहोचली ती 14/14. तर मेघन आज चांगला स्थितीत चांगला खेळ करतायत. त्यांना 7 मात्र लागते ते राहुल यांची. तर या षटकातून पुढचा चेंडू तर राहुलचे स्ट्राईक करते पटकवण्याचा जोरदार प्रयत्न होता पण तो चेंडू पुन्हा एकदा मात्र एसटी मागे जातोय तो डॉट स्वरूपात. समीर निश्चित आता चांगल्यापैकी गोलंदाजी करू लागलेत या षटकामध्ये. कारण मजबूत वाटणारी ताकद वाटणारी ही फलंदाजी कुठेतरी थांबवण्याच्या दृष्टीने मात्र त्यांचा हा विचार असेल आणि त्या दृष्टीने हा गोलंदाजीचा देखील चांगला एक काम आपण पाहतोय संघाकरता. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी राहुल. मात्र यावेळेस जमिनीला मारले चांगला फटका देते क्षेत्ररक्षक ओमकार येते चेंडूवर. तत्पूर्वीच एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 15/15. एक गडी बाद सुरुवातीला विकी बाद झालं ते पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी आता भागीदारी पण पाहतोय या दोन खेळाडूंमध्ये होताना ती मेघन आणि राहुल यांच्यामध्ये. तरी भागीदारी नक्कीच मोठी होत चाललेली आणि याचा चेंडू सरळ पूल करताना स्टेडियमच्या बाहेर भिरकवून दिला गेलाय. उत्तुंग षटकार येतोय. तर यावेळेस चांगला स्ट्रोक अगदी नजरेत बनणारा हा षटकाराला तो मेघनेच्या बॅटमधून आणि धावसंख्या एका षटकाने धाव पोहोचते फलकावरती तब्बल 21/21. याच मात्र थोडंसं मागे सरकले होते आणि चेंडूला चांगल्यापैकी तटवला गेला की ज्यावर एक सिंगल डाव. बघा आपण हे टेक्निक चांगला मिळालं. एखादा मोठा पटका आला तर लगेचच
मोठा दुसरा फटका मारण्याचा मोह नसतो आणि लगेच शांतपणे मात्र पुढच्या चेंडूला एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केली होती आणि स्ट्राईक चेंज करणे सर्वात महत्त्वाचं असतं. आपल्याला जर चांगल्यापैकी खेळ करायचे तर एकमेकाला साथ देणं गरजेचं असतं आणि हीच साथ मिळते ती दोन्ही फलंदाज एकमेकाला देताना. यायचा चांगला फटका अगदी बॅटच्या रडारमध्ये होता चेंडू आणि आपल्याला पुल केलं गेलाय सरळ त्या सीमारेषे पलीकडे. तर धावसंख्या पोहोचले त्यामुळे ती 28. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ आपण सध्या पाहत होतो. तर ते षटक आता संपलं गेलं. या षटकात निश्चितच दोन मोठे षटकार आले. तर समीर यांचं थोडंसं मागडे षटक ठरलं ते बिलकोस संघाकरता की ज्या गोलंदाजाने पहिल्या सामन्यात खूप चांगली प्रशंसनीय कामगिरी केली होती. मात्र या सामन्यात त्यांच्यावर थोडंसं कावण पटकी झाल्यानंतर धावसंख्या निश्चित वाढली गेली. ती पहिल्या दोन षटका समाप्तीनंतर बरोबर 28 धावा. एक बाद 28 म्हणजे 28 धावांची पार्टनरशिप झाली आतापर्यंत. तर आता नवीन फलंदाज इथे गोलंदाज येत आहेत ओमकार. फलंदाज मात्र आपण पाहिलं असेल इथे सध्या राहुल आणि त्यांच्या साथीला मेघन. 4 षटकाचा सामना असल्यामुळे आता तिसऱ्या षटकाला सुरुवात. कारण दुसऱ्या राऊंडच्या पण हे सामने जे पाहतोय दुसरा सामना सध्या पाहायला चालतोय तो दुसऱ्या फेरीतील. आणि यायचा चेंडू हवेत थोडंसं राहिला तिकडे शतरक्षक यतीश चेंडूपर्यंत चांगली वेगाने धावत गेले आणि चेंडूवरची नजर मात्र हटून न देता चांगला झेल टिपला आणि त्यामुळे इथे मेघन बाद झालेत. एक मोठा फटका मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा मनसुबा त्यांचा मागे पडला आणि फलंदाज बाद होताना संघाचा हा दुसरा गडी बाजू परत एक चांगली भागीदारी करून ते मैदान सोडतायत. संघासाठी मात्र दुसऱ्या विकेटसाठी 28 धावांची जी पार्टनरशिप चांगल्या संघासाठी ठरली आणि ते बाद झाल्यानंतर आता रोशन पाटील नवीन फलंदाज त्यांची जागा घेतोय. डावखुऱ्याचा फलंदाज मात्र मेघन यांनी चांगल्यापैकी खेळ केला होता संघासाठी. एक चौकार एक षटकार टोकून संघाला चांगली साथ दिली. तर इथे यश मिळवलंय ओमकार यांनी पहिल्या चेंडूवर. 2 गडी बाद झाले. आतापर्यंत 2 गडी बाद होताना 28 धावा. तर या षटकातील पुढचा चेंडू बघा आल्याला सुरुवात करताना एक चांगला स्ट्रोक. यासाठी प्रसिद्ध म्हटलं तर यासाठी ओळखले जातात रोशन लारा यांना. आल्याला अगदी कुठल्या प्रकारची भीड ठेवता अगदी सुरेख चेंडू अगदी बघितला आणि न्याय लागताना चेंडूला अगदी सर ते पूल करताना चेंडू सीमे पार केला षटकार करता आणि साधा म्हणजे आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. तर संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 34 वर 34. ओमकार कोल्हेकरनी पहिल्या विकेट घेतली पण त्यानंतर पुढच्या चेंडूवर चेंडू थोडंसं पाय टाकण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू फुलटॉस झाला आणि त्याला पनिशमेंट मिळताना षटकार आलाय. यायचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा लेग स्टंपच्या बाहेरून गेला मागे आणि त्यामध्ये पंचांनी लगेच त्याला घोषित केलं वाईट स्वरूपात. एक कामांतर धाव संघामध्ये भर करते त्यामुळे धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते 35. तर कुठेतरी नक्कीच विल्कोस संघाकडून चुका देखील होत आहेत. त्या चुका कुठेतरी सुधारल्या पाहिजेत. प्रतिस्पर्धेत जर तुम्हाला कमी धावत रोखायचं आहे तर त्यासाठी आपल्याला वेगा काम करावं लागेल. इथे मात्र लगातार 2 चेंडू वाईट झाले आणि वाईटचा परिणाम म्हणून धावसंख्या आता जाऊन पोहोचले 36 वर 36. ओमकार एक गुणवान खेळाडू आहे पण तिथे मात्र चुका केल्यात. या खेळपट्टी जाण्याचा काही अंदाज आला होता कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे पण तो वारंवार मग तिथे 2 चेंडू वाईट पडले आणि त्यानंतर स्वतःला सावरावं लागेल. इथे गती कमी ठेवली आणि बघा चेंडूचा टप्पा अचूक ठेवला गेला. ही लाईन खूप चांगली म्हणता येईल संघासाठी किंवा या फलंदाजाला रोखण्याकरता. नुकतंच 3 चेंडू संपलेत. तर या षटकातून संघाची धावसंख्या स्थिर होती ती 36 वर 36. एकंदरीत 2 बाद 36 धावा. प्रथमतः बॅटिंग करताना धनंजय चिंचगर संघाची. यायचा चेंडू बॅटच्या खालच्याकडे लागून गेला तो स्वर लेग रिझनला तिथे शतरक्षक चेंडूचा पाठला करतात. चेंडू आडवेपर्यंत सहजतेने एक धाव रोशन यांनी पूर्ण केली आहे. याच एकेरी धावेने संघाची धावसंख्येमध्ये बढोतरी होते आणि वाढ होताना धावसंख्या 37-37. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय ओमकार यांचा. या षटकातून चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. तर यावेळेस सामना करतील ते फलंदाज राहुल उजवा फलंदाज डावखुरा फलंदाज. ही कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय चिंचगड संघाचं. आणि शॉर्ट पिच चेंडू इथे थारा नसतो या खेळाला या मैदानामध्ये आणि तिथेच मात्र चेंडूवर
प्रहार करताना चेंडूला पाठवले ते सरळ सीमरेषे पलीकडे षटकार. राहुल अशा चेंडूची नेहमीच वाट पाहत असतात की कधी अशा चेंडू मिळतात. आम्ही बॅटची फटकेबाजी करतो आणि त्याचा फटका मात्र इथे विल्कोस बसलाय कारण चेंडू सीमे पलीकडे गेल्यानंतर षटकार आला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 43 धावा 43. एक विशाल काय स्कोरकडे आगेकूच होते मैदानातून या 4 षटकाच्या खेळामधून. बॉल द्या. तर 5व्या चेंडूवर हा प्रहार केला गेला. मगाशी देखील आपण ओमकाराच्या दुसऱ्या चेंडूवर एक षटकार टोकला होता रोशन यांनी. आता मात्र राहुल यांनी चेंडूवर प्रहार करताना षटकार टोकला. त्यामुळे धावसंख्या 43 वर जाऊन धडकली आहे ती धावफलकावर. अजून एक चेंडूचा खेळ इथे बाकी आहे या षटकातला. ओमकाराचं थोडंसं खर्चिलं षटक आपण सध्या पाहतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतल्यानंतर असं वाटलं की एक चांगली गोलंदाजी होईल, परंतु 2 शॉर्ट पिच चेंडूवर 2 षटकार आले आणि तिथे त्यांची गोलंदाजी थोडीशी का होईना बदलली गेली किंवा थोडंसं स्क्वेअर मारा झाला. चला कोळकेवाडी संघाचे प्रतिनिधी किंवा त्याचे कॅप्टन कृपया इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपण लॉर्ड्स पाडणार 2 संघामध्ये, कारण मग आपण पाहिलं असेल सर्व संघाला बाय दिली होती, त्यांना सामना खेळावा लागेल. आणि जे आता 2 संघ एक मैदानात संघ खेळतोय तो विजयी संघ आणि कोळकेवाडी या 2 संघांमधून एका संघाला बाय असेल तेव्हा आपण कृपया यायचं आहे. लॉर्ड्स पाडले जात आहेत. तर अंतिम चेंडूवर अखेर इथे एक धाव येते आणि षटक संपलं गेलं. अशा प्रकारे पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीचा प्रथमतः बॅटिंग करताना आपण धनंजय चिंगरकरची जी कामगिरी पाहिली ती 44 धाव फलकाला जाऊन पोहोचल्यात आणि आतापर्यंत 2 गडी बाद 2 बाद 44. 3 षटकाचा खेळ संपताना ही धावसंख्या. अंतिम षटक आता बाकी राहिलंय बॅटिंग करण्याचा, कारण 4 षटकांचा खेळ मर्यादित होता. त्यामुळे अंतिम षटकाला सुरुवात. तर विल्कोस संघाने जो मागच्या सामन्यात जो कामगिरी केली होती ती कामगिरी थोडीशी या सामन्यात थोडीशी कमी पडली असं म्हणता येईल, कारण त्याच्या प्रतिस्पर्धी संघाने एक चांगला खेळ केलाय, दर्जेदार बॅटिंग केली आहे आतापर्यंत. त्यामुळेच थोडीशी धावसंख्या निश्चित धावफलक तरी तगडी वाटू लागली आहे. ती मैदानात 44 धावा आणि आता अंतिम षटकाला सुरुवात. तर प्रत्येक एक नवीन चेहरा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. षटकातील पहिला चेंडू पहिलाच फुलटॉस देऊन गेलेत आणि फुलटॉसचा खरपूस समाचार. नो बॉल देखील पंचांनी घोषित केला, परंतु इथे मात्र चेंडू सर्व सीमे पलीकडे षटकाराने हा 3रा षटकार आपण होतोय राहुल यांच्या बॅटमधून चांगल्यापैकी फटकेबाजी करताना. तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती तब्बल 51 धावा 51. तो 3रा षटकार आमचे स्कोरर म्हणतात की 3रा षटकार राहुल यांनी ठोकलाय. तो या सामन्यात आघाडीचा फलंदाज अगदी चांगल्यापैकी इथे बॅटिंग करतोय. मागच्या सामन्यात त्यांना लवकर बाद केलं होतं, पण इथे मात्र एक चांगला ते खेळ करत असताना धावसंख्या संघाची नेली ती 51. तर प्रत्येक षटकातून पुढचा चेंडू आणि आता मात्र आक्रमण सुरू केलेला काउंटर अटॅक होत आहे. पोलिशी मार देत आहेत गोलंदाजांना आणि सलग दुसऱ्या चेंडूवर 2रा षटकार. मगाशी 9 बॉलवर षटकार टोकला होता प्री हिटवर आणि आता मात्र अगदी पुढच्या चेंडूवर षटकार टोकताना धावसंख्या 57 जाऊन पोहोचलेली. आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर आपण पाहिला होता सकाळी, तो 57 धावा मुसारने संघाने केला. त्या नक्की त्याची बरोबरी येत होती, परंतु या स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर जर पाहिला तर वडोली संघाने केला होता. उमर 11 संघाने 63 धावा. एमडीसी गुडू संघाने आधी केला होता 63 धावा. त्यानंतर कालचा मात्र होता स्कोर 62 आणि या दरम्यान निश्चितच चांगला चेंडू हाताळला गेलाय की ज्यावर फक्त एकच धाव आणि याच एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 58. एक मात्र अर्धशतक आपण पाहिलं असेल एमडीसी गुडू संघासाठी फैजान मेमनींचा अतिशय चांगला धडाकेबाज त्यांचा खेळ राहिला होता आणि त्या दिवशी मात्र सर्वात मोठा स्कोर देखील आपण पाहिला होता संघाचा. तर प्रत्येक षटकातून पुढचा चेंडू सामना करता येते राहुल. इथे मात्र डबल माइंड झालेत, कारण चेंडू बॅट होऊन गेला, त्यांच्या शरीर अंगाला लागून गेला आणि त्यामुळेच एक धाव मिळते संघासाठी. या एकेरी धावेनेच धावसंख्या 59 पर्यंत पोहोचली. ती धाव फलकावर 1-1 धावा मध्ये मध्ये मोठे मोठे फटके अशा समस्या मिश्रण पण पाहायला मिळते या खेळाचा चिंगल संघाकडून आणि त्यामुळे धावसंख्या अगदी खूप चांगल्या स्थितीत संघ पोहोचलाय तो धाव फलकावर. तर षटकातून पुढचा चेंडू. चला केसीसी कोळकेवाडी संघाचे कॅप्टन पुन्हा जर तुम्हाला पुकार असेल आपण लॉर्ड्स पाडतोय 2 संघामध्ये
एक विजयी संघ आणि एक कोलकेवाडी संघ अशा दोन संघांमध्ये लॉट्स असेल. तर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 63. म्हणजे या स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर जो आपण पाहिला असेल पहिल्या दिवशी त्याची आता बरोबरी झालेली. यानंतर जो हायस्ट स्कोर होईल या स्पर्धेचा, परंतु सध्या आपण पाहतोय या षटकातील पुढचा चेंडू आणि त्यावर राहुल यांचा एक चांगला फटका. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आणि वेग चांगले अचूक असती तर फलंदाज बाद ते आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच बाद केलं असतं, पण तसं काही घडलं नाही. आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले त्यावेळेस एक धाव घेताना आणि संघाची धावसंख्या 64. तर बघा विजय संघाला बाय भेटले. जो संघ इथे विजय ठरेल या सामन्यातला त्या संघाला बाय, आणि मात्र दोन संघाला मध्ये सामना होईल सरस्व वर्सेस कोलकेवाडी. चला दोन्ही संघाची कॅप्टन आपण लगेच टॉस करून ठेवूया. सरस्व आणि कोलकेवाडी संघाची कॅप्टन चला आपण लगेच टॉस करतोय. तो या सामन्याच्या पुढच्या तिसऱ्या फेरीतला एकमेव मात्र सामना असेल तो या दोन संघांमध्ये खेळला जातोय. त्यासाठी टॉस होईल आणि त्यानंतर मात्र आपण दुसरी इनिंग पाहणार आहोत. परंतु या इनिंगचा जेव्हा पूर्ण इनाम झाला किंवा साधारणतः 4 षटकाचा निर्धारित खेळ संपताना अतिशय सुरेख खेळ झाला तो डीसी चिंगल संघाचा, आणि त्यांनी मजल मारली होती धावफलकावर. ती तब्बल 64 धावा. या स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर झाला तो आज 64 धावांचा, आणि आता 65 धावाकडून लक्ष गाठायचं आहे ते सीके बिल्को संघाला. तर राहुल यांनी अतिशय चांगला खेळ इथं करताना मात्र 29 धावा ठोकल्या आणि त्यामुळे संघाला एक चांगला स्कोर उभा करता आला फलकावर. त्या 64 आणि 65 धावांचं आव्हान, आता मोठं आव्हान, तगडं आव्हान जे बिल्को संघाला पेलावं लागेल, झेलावं लागेल. तर सर्व संघाची इथे कॅप्टन उपस्थित आहेत. त्याला कृपया कोलकेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवून द्या. तर पुढचा देखील 4 षटका सामना आहे, लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण लगेच टॉस करतोय या सामन्याची. जो होणारा पुढचा सामना असणार आहे चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ घालू नका कृपया. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आपल्याला अजूनही 2 सामने खेळायचे पुढचे आजच्या दिवसातील, त्यामुळे थोडंसं सहकार्य द्या. तर आपण इथे टॉस करूयात. 2 संघामध्ये 4 षटकांचा सामना. तर शशिकांत स्मृती सरस्वळ वर्सेस आपण मात्र इथे मैदानात केसीसी कोलकेवाडी अशी जी लढत होते त्या लढतीसाठी मात्र इथे नाणेफेक होतीये. योगेशजी भुईर आमचे या स्पर्धेचे सर्व आयोजक त्यांच्या हस्ते मात्र या स्पर्धेतून नाणेफेक झाली आणि ह्या नाणेफेकीचा कॉल मिळवलाय तो केसीसी कोलकेवाडी हेमंत वाघ यांनी. तर आपण जातोय मैदानात, नक्कीच आम्ही ते थांबतोय. आपण ऐकत राहा आणि पाहत राहा क्रिकेटचा महातारा. आणि यानंतर आपल्याला मनोज बुंदे सरांचं पुन्हा एकदा सुंदर समालोचन ऐकायला मिळतंय ते या सामन्याद्वारे. या इनिंगचा विचार करता आता एकंदरीत 65 धावांचं लक्ष आहे सामना विजयासाठी केसीसी कोलकेवाडी संघाला. नक्कीच आपण टॉस जिंकल्यानंतर निर्णय सांगायचा आहे. तर 65 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानात सलामीचे 2 फलंदाज. धन्यवाद दिनेश ठाकरे सर. मॅचला सुरुवात एका बाजूला आपण पाहिलं तर शेखर ठाकरे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ओमकार कोलेकर. सलामीची जोडी. अच्युत पाटील भाई बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चेंडूला उडवलंय क्षेत्ररक्षक, धावत्या चेंडूच्या मागे आणि तोपर्यंत चेंडूने गाठली सर दणदणीत खणखणीत सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. केसीसी कोलकेवाडी संघाने क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला, तर बॅटिंग करावी लागेल ती शशिकांत स्मृती सरसोळ या संघाला. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातला
अंतिम सामना खेळण्याकरता सज्ज असेल. पाहूया, एक चांगली सुवर्ण संधी आहे. एका बाजूला डीएससी चिंचगड तर दुसऱ्या बाजूला सिक्कीम विल्कोस. दोन्ही संघाला एक खूप चांगली संधी आहे. मात्र त्या संधीचं सोनं कोण करेल ते आपल्याला येणाऱ्या काही चेंडूंमध्ये समजेल. हा चेंडू जर आपण पाहिला तर ऑफ साइडची हाताळणी होती, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला शेखर ठाकरेंनी, मात्र तिथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा संपला गेलाय. टार्गेट मोठं आहे, 65 धावा जिंकण्याकरता करायच्या आहेत. 24 चेंडू, 65चं आव्हान. त्याच्यामधला आता पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका जरूर चांगला होता, मात्र डिक्लर 1 मध्ये फक्त 1 धाव. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. 65चा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न शेखर ठाकरेला आणि ओमकार कोलेकरला इथे करावा लागेल. पहिला चेंडू चौकारा करता गेला होता. 2 मोठे फटके प्रत्येक षटकाला गरजेचे आहेत सिक्कीम विल्कोसला. तर पाहूया इथे उर्वरित 3 चेंडू मध्ये आता कशा पद्धतीची फलंदाजी होईल. यावेळेस चेंडू चांगल्या पद्धतीने कव्हरला तटवण्याचा प्रयत्न. चांगला कव्हर ड्राईव्ह शेखर ठाकरेच्या माध्यमातून. दुसरा चौकार आला या पहिल्या ओव्हर मधला आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्डचा विचार करताना 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. चौकार आणि षटकार खूप आवश्यक आहेत या मॅच मध्ये. पूर्वार्धामध्ये जो खेळ आपण पाहिला त्याच्यामध्ये षटकार पाहायला मिळाले होते. राहुलची फलंदाजी अगदी चांगली झाली, रोशन लाराची फलंदाजी चांगली झाली, मेघानं देखील चांगली फलंदाजी केली आणि त्याच्यातनं 64 धावा डीएससी चिंचगड संघाच्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आणि ते 65 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. तर यावेळेचा हा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर डिक्लेअर मध्ये का अंपायर 1 धाव. एका धावेने स्कोर कार्ड डबल फिगर 10 आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय. चेंडूंचा विचार करत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल बाकी राहिलाय. शेवटचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटकामधला. शेवटचा चेंडू जो की चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. तिथे रनआउट 1 धाव. षटक समाप्त झालं ते पहिल्या षटकाच्या समाप्त अखेरीस 11 धावा 65 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवर लागल्या गेलेल्या. चला उशीर न करता लगेच दुसरं षटक मार्गस्थ करा. 2 मॅच अजूनही आहेत, याच्यानंतर पाहायला मिळणार आहे. एक जर आपण पाहिली तर शशिकांत स्मृती सरसोळ आणि त्याच्या विरोधात केसीसी कोळकेवाडी संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शशिकांत स्मृती सरसोळ जे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. याच्यामधला जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय. चांगली संधी आहे. सरसोळ आणि कोलकेवाडी या दोघांमधला जो जिंकेल तो मात्र याच्यातल्या विजयी संघाशी खेळेल. स्कोर कार्ड 11 वर आहे. अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 54 धावांची गरज. यावेळी बॉलला उडवले जरूर, मात्र झेलची संधी आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या विकेटचं पतन. ओमकार कोलेकर बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर बाळाराम मोरे सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फटकेबाजीशिवाय पर्याय नाहीये सिक्कीम विल्कोसला. फटकेबाजी करावी लागेल तरच मॅच आपल्या बाजूने झुकू शकतात आणि ती फटकेबाजी करण्याकरता आता बाळाराम मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याने केली होती आपल्या टीम करता. आता कशा पद्धतीची फलंदाजी करेल. संघ सध्या अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमध्ये आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन येण्याकरता जो खेळ आवश्यक आहे तो बाळाराम मोरे इथे करेल का हे मात्र येणाऱ्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. मेघनच्या षटकामधला पुढचा बॉल. ते जर आपण पाहिलं तर इनफिल्ड मध्ये चेंडू आहे आणि फेकी थोडीशी चुकीची झाली, त्याचा परिणाम 1 धाव.
इथे काढली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 12 या आकड्यावर जाऊन पोहोचला. मेघन पाटीलच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. तिसरा बॉल, तिसरा चेंडू शेखर करता. इथे जर आपण पाहिलं तर पहिलीच धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव तिथे जिकरीने कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी फास्ट, चांगली रनिंग. स्कोर कार्ड 13 या आकड्यावर. मात्र एकेरी दुहेरी धावांनी तेवढासा काही फरक या मॅच मध्ये पडणार नाहीये. जर इथे मॅच मध्ये यायचं असेल सिक्किम विल्कोसला तर मग मोठे फटके ते खूप आवश्यक आहेत. फुल टॉस दिला गेला आहे आणि त्या फुल टॉस बॉलला बाळाराम मोरेच्या पारीचा अंत इथे झालाय. परतावा लागेल. दुसरा विकेटचं बदल. बाळाराम मोरे बॅक टू द डगआउट. स्कोर कार्ड 13. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजे अजूनही 14 चेंडू तुमच्याकडे शिल्लक राहिलेत आणि 14 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज आहे ती 52 धावा. एक महाकाय आणि एक विशाल स्कोर उभा राहिला. राहुल, मेघन आणि रोशन या तिघांनी चांगली फलंदाजी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीश तापसी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. फुलटॉस एक फसवलं गेलं त्या चेंडूवर बाळाराम मोरेला आणि एक सुरेखरित्या झेल टिपला गेला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. 13 धावा स्कोर कार्डवर थांबल्या गेलेल्या आहेत. 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू जरूर आहेत. यतीश गेल्या गेल्या काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघाकरिता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय मात्र दिशा ती थोडीशी बदलली आहे. 1 धाव फक्त मिळेल या चेंडूवर. एका धावेने स्कोर कार्ड 14 वर जाईल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला. 51 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 51 धावा. चौकार षटकारांचीच आवश्यकता आहे इथे. गोलंदाज जर आपण पाहिले तर महागडे ठरले गेले पूर्वार्धाच्या खेळामध्ये. क्षेत्ररक्षण तेही थोडस मिसफिल्ड झाल्या आणि त्या मिसफिल्डचा परिणाम म्हणजे 64 धावांपर्यंत संघ पोहोचला. ते एक धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 15 वर जाईल. 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 50. याच्यानंतर एक चांगली फाईट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पहिला सामना ज्यांनी जिंकला होता शशिकांत स्मृती सरसोळ, जयेश पाटील आणि टीम. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर केसीसी कोलकेवाडी, हेमंत वाघ आणि टीम आपल्याला पाहायला मिळेल. जय नांगरेकडे सध्या गोलंदाजीची धुरा आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल, त्या बॉलला उडवलंय जरूर मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक चांगला कॅच कॅरी केला गेला. यतीश दापसीच्या पारीचा अंत होतोय. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. तिसऱ्या विकेटचं बदल. पहिल्याच बॉलला विकेट आली. येणारे आता 11 बॉल शिल्लक राहिले. 11 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. 11 बॉल 50. प्रीतम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 11 चेंडू 50 धावांची गरज आहे. मोठे फटके जर आले तरच इथे सिक्किम विल्कोस संघ या मॅच मध्ये इन होऊ शकतो. मात्र पाहूया काय घडेल. जय नांगरे कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. पहिल्याच बॉलवर तर इथे विकेट काढली गेली आहे. 11 बॉल 50 समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू, डॉट बॉल. येणारे 10 चेंडू आता शिल्लक राहिले आणि 10 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. अवघड असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना सिक्किम विल्कोस संघाकरिता अतिशय वेगवान आणि योग्य दिशेवर हाताळणी केली जाते. जय नांगरेच्या माध्यमात
याच्या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता जय नांगरे. सलग 3 विकेट हॅट्रिक घेतली होती जय नांगरेने. चांगली कामगिरी केली होती आणि या मॅच मध्ये देखील गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडत असताना सध्या पाहायला मिळतोय. प्रीतमला काहीसे समजत नसणारे चेंडू इथे हाताळले जात आहेत. एक धाव येईल मात्र त्याचा तेवढा काही रनआउट. शेखर ठाकरे इथे तंबूच्या असला परतले जातील. सूरज नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होईल. पन्नास धावांपासून दूर राहिला सिक्कीम विल्कोस संघ. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय जय नांगरेच्या या षटकामधला. 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका खेळायचा होता. पाहूया चेंडू किती धावा येतील मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एका धावेनं तेवढा काही फरक पडणार नाहीये डीएसके चिंचगड संघाला. 16 धावांवर स्कोर कार्ड जाईल. 1 बॉल आता शिल्लक राहिलाय. तिसऱ्या षटकामधला शेवटचा 1 बॉल. 49 धावा अजूनही आवश्यक आहेत. तिसरं षटक आणि शेवटचा बॉल. त्या शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका षटकार इथे असताना प्रीतमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार करत असताना स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर तो 22 या आकड्यावर येणारे 6 बॉल आणि करायचे त्यात 43 धावा. 43. 6 चेंडू 43 धावांची आवश्यकता. 65च एक मोठं टार्गेट 4 ओव्हर मध्ये जेव्हा ठेवलं गेलं तिथे सामन्याची समीकरण बदलली. आणि आशिष पाटीलला सध्या आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल त्या चेंडूला उडवलं एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि तिथे झेल टिपला गेलाय. सूरज घाटाळ विकेट. 5 चेंडू 43 धावांची आवश्यकता. असं काहीच अवघड समीकरण मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक नवीन बॅटर. ऋतिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅच जवळपास मॅचचं पारड जे जड आहे डीएससी चिंचगड संघाकडनं ते जर आपण पाहिलं तर चेंडू स्टॉप केला गेलाय. चार चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटचे 3 बॉल. मॅच थोडीशी एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली कारण धावा खूप जास्त झाल्या. जेव्हा टार्गेट खूप मोठं असतं तेव्हा दडपण दबाव या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच सध्या द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. डीएससी चिंचगड संघाकडे 64 धावा होत्या आणि त्या 64 धावा असल्यामुळं त्यांनी अगदी बिनधास्त खेळले आणि 65 धावा पूर्ण करत असताना दमछाक जाणवली ती सिक्कीम विल्कोस संघाची. या ठिकाणी दोन्ही टीम आपण तयार राहा. ते जर आपण पाहिलं तर सामना जिंकला डीएससी चिंचगड आणि त्यांना आता बाय असेल. हार्डलक टीम सिक्कीम विल्कोस आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आलात खेळलात आणि मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील आम्ही